आज आपण बघणार आहे डायोड ॲज अन हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड डायोड ॲज अन फुल वेव्ह रेक्टिफायर. पहिलं आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं बघा बरं. काय पाहिलं? रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफायर म्हणजे काय आणि रेक्टिफिकेशन म्हणजे काय. बघा, ज्या डिव्हाइस मध्ये अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट करंट कन्व्हर्शन करतो, अल्टरनेटिंग करंट टू डायरेक्ट करंट, त्याला काय म्हणायचं? डिव्हाइसला रेक्टिफायर म्हणायचं आणि प्रोसेसला रेक्टिफिकेशन म्हणायचं. व्हॉट इज रेक्टिफायर? डिव्हाइस विच कन्वर्ट्स अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट. आणि व्हॉट इज रेक्टिफिकेशन? प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट. म्हणजे अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट करंट करायचे आहे. आता त्याच्यासाठी आपण काय वापरतोय? डायोड ॲज अन हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि डायोड ॲज अन फुल वेव्ह रेक्टिफायर. ह्याच्यामध्ये आपण दोन भाग बघणार आहे. पहिलं कन्स्ट्रक्शन सांगायचं, आणि दुसरा भाग आहे वर्किंग सांगायचं. आता कन्स्ट्रक्शन बघा, हे पहिलं समजून घ्या. हे काय? अल्टरनेटिंग करंट. हिथं काय? ट्रान्सफॉर्मर. ही प्रायमरी कॉइल, ही सेकंडरी कॉइल आहे. हा डायोड आहे. हा डायोडचा पी रिजन आहे, एन रिजन आहे. आणि इथं काय? लोड रेजिस्टन्स. म्हणजे इथं एसी आहे आणि इथं डीसी आहे. म्हणजे इथं इनपुट आहे, इथं आउटपुट आहे आणि इनपुटचं आउटपुट करायचे आहे. ही प्रायमरी कॉइल आहे, सेकंडरी कॉइल आहे, डायोड आहे, लोड रेजिस्टन्स आहे आणि हे आउटपुट आहे, हे इनपुट आहे. एवढं कळलं? आता कन्स्ट्रक्शन बघा. Secondary in half wave rectifier, secondary coil AB is connected in series with diode and load resistance. काय म्हटलं? Secondary coil AB is connected in series with diode and load resistance. म्हणजे सेकंडरी कॉइल ही डायोडला आणि लोड रेजिस्टन्स, हा तुमचा काय? आर एल म्हणजे लोड रेजिस्टन्स. सेकंडरी कॉइल ए बी डायोडला आणि लोड रेजिस्टन्सला कसे जोडलेत? सिरीज मध्ये. सेकंडरी कॉइल ए बी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन सिरीज विथ डायोड अँड लोड रेजिस्टन्स. पहिला पॉईंट कळला. आणि सेकंड पॉईंटला काय सांगायचं बघा. पोल इथे एसी आहे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. एसी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे कसं बघा, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. आणि पोलॅरिटी ऑफ एसी चेंजेस अल्टरनेटली. दोनच पॉईंट कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं. सेकंडरी कॉइल ए बी इज कनेक्टेड इन सिरीज विथ डायोड अँड load resistance, किंवा secondary coil AB, diode and load resistance are connected in series and polarity of the AC changes alternately. Alternately म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल. आता आपण बघूया वर्किंग बघायचं. वर्किंग मध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग पॉझिटिव्ह हाफ सायकलचा आणि दुसरा भाग निगेटिव्ह हाफ सायकलचा. बघा पहिला पॉईंट काय सांगतोय. इन पॉझिटिव्ह हाफ सायकल, point A is at higher potential with respect to B. Diode D is forward bias and current flows through the circuit. काय म्हटलं? In positive half cycle, point A is at higher potential with respect to B. Diode D is forward bias and current flows through the circuit through load resistance. आणि सेकंड पॉइंटला काय सांगायचं? In negative half cycle, point B is at किंवा point A is at lower potential with respect to B. Diode D is reverse bias and current does not flow through the circuit. पहिल्या पॉइंटला काय सांगितलं? In positive half cycle, point A is higher potential with respect to B. Diode D is forward bias and current flow through the circuit. Second पॉइंटला in negative half cycle, point A is at lower potential with respect to B.
diode D is reverse bias and current flow does not flow through circuit. कळलं? किती सोपं आहे बघा. दोन पुन्हा बघा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगायचं? सेकंडरी कॉइल ए बी diode and load resistance are connected in series. Second point, polarity of AC changes alternately. Working, number one, in positive half cycle, point A is at higher potential with respect to B. Diode D is forward bias and current flows through the circuit. In negative half cycle, point A is at lower potential with respect to B. Diode D is reverse bias and current does not flow through the circuit. आता बघूया आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघा फुल वेव्ह रेक्टिफायर त्याचे डायग्राम बघा आणि इथे दोन पॉइंट एक्सप्लेन करायचे. पहिलं कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन सांगण्याच्या अगोदर ही काय एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, बरोबर. ही कॉइल ए बी आहे, हा डायोड D1 आहे, डायोड D2 आहे, हा सेंट्रल टॅप एस आहे आणि इथं आउटपुट आहे. हा इनपुट आहे, हा आउटपुट आहे, हा डायोड D1 आहे, डायोड D2 आहे, ही प्रायमरी कॉइल आहे, ही सेकंडरी कॉइल आहे, इथं ट्रान्सफॉर्मर आहे, बरोबर. आता कन्स्ट्रक्शन बघा. पॉइंट एक्झाम्पल पॉइंट 1 बघा. Two diode connected such that they conduct alternately. दोन डायोड अशा तऱ्हेने जोडा की एकाडे ते कंडक्ट होतील. म्हणजे डायोड D1 वर्क करेल त्यावेळी डायोड D2 वर्क करणार नाही आणि डायोड D2 वर्क करताना डायोड D1 वर्क करणार नाही. पहिला पॉइंट कळाला काय सांगितलं? टू डायोड D1 and D2 connected such that they conduct alternately. दूसरा पॉइंट, in positive half, two diode D1 and D2 connected such that diode D1 works in positive half cycle and diode D2 works in negative half cycle. म्हणजे नेमका कसं बघा, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि हे निगेटिव्ह हाफ सायकल. पहिला पॉइंट काय सांगितला? दोन डायोड अशा तऱ्हेने जोडा की ते एकाडे एक कंडक्ट करतील. म्हणजे D1 कंडक्ट करेल, D2 कंडक्ट करणार नाही. ज्यावेळी D2 कंडक्ट करतील त्यावेळी D1 कंडक्ट करणार नाही. पहिला पॉइंट बघा, टू डायोड D1 and D2 connected such that they conduct alternately. Second point, two diode D1 and D2 connected such that diode D1 works in positive half cycle and diode D2 work in negative half cycle. आणि थर्ड पॉइंट, हा सेंट्रल टॅप इथून वायर काढले बघा आणि ते कशी जोडले बघा, बरोबर. म्हणजे दोन डायोड आहेत, हे त्याचा एन रिजन आहे, हा त्याचा कॉमन टर्मिनल आहे, ते इथून इथपर्यंत जोडले, बरोबर. सेंट्रल टॅप सी इज कनेक्टेड टू कॉमन पॉइंट ऑफ एन रिजन ऑफ टू डायोड. काय म्हणलं? सेंट्रल टॅप सी इज कनेक्टेड टू कॉमन टर्मिनल ऑफ एन रिजन ऑफ टू डायोड. तिन्हीच्यातून पण कन्स्ट्रक्शन कळलं. आता बघायचे आपल्याला वर्किंग. वर्किंग मध्ये दोन पॉइंट सांगायचे. पहिला पॉइंट, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होईल, आणि दुसरा पॉइंट निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होईल. बघा, पहिल्या पॉइंटला काय सांगितलं? पॉझिटिव्ह हाफ सायकल. काय म्हणायचं बघा वर्किंग मध्ये, इन पॉझिटिव्ह हाफ सायकल पॉइंट ए इज ॲट हायर पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू सी. म्हणजे पॉइंट ए पॉझिटिव्ह असतो, पॉइंट सी निगेटिव्ह असतो, म्हणजे डायोड D1 फॉरवर्ड बायस असतो. काय म्हणलं बघा, इन पॉझिटिव्ह हाफ सायकल point A is at higher potential with respect to C. Diode D1 is forward bias and current flow through the circuit and follows the path. Current कसा फ्लो होतोय बघा,
In same half cycle, diode D2 is reverse bias and it does not work. बरोबर, पहिला पॉइंट कळाला. In positive half cycle, point A is at higher potential with respect to C. Diode D1 is forward bias and current flow the circuit and follows the path A Q R C. कुठला? A Q R C. In same half cycle, diode D2 is reverse bias and it does not work. Second point, in negative half cycle, point B is at higher potential with respect to C. Diode D2 is in forward bias and current flow the circuit and follows the path B Q R C B. B Q R C B. वर्किंग लक्षात आलं? असं समजून घ्या. डाऊट आला की विचारा. अतिशय सोपा चॅप्टर आहे. लवकरच आपण नवीन भाग बघणार आहे यातलाच नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.